कालच्या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक अभिक्रियांचे प्रकार सुरुवात केलेले होते। त्यामध्ये आपण पहिला प्रकार रासायनिक अभिक्रियेचा घेतला तो म्हणजे रासायनिक संयोग। आता या रासायनिक संयोगामध्ये अजून एक प्रक्रिया आपण घेतली, क्रिया आपण घेतली, ती म्हणजे उष्णताजनक असणारी रासायनिक क्रिया, की ज्या क्रियेमध्ये उष्णता निर्माण केली जाते। त्यामध्ये आपण काही उदाहरणं घेतली की नैसर्गिक वायूचं ज्वलन होतं किंवा आपली श्वसनाची चालणारी आपल्यामधली क्रिया होती। याच पद्धतीने अजून एक उदाहरण पण आपण सांगू शकतो की जो भाजीपाला आहे तो भाजीपाला सूक्ष्मजीवांकडून कुजवला जातो आणि सूक्ष्मजीवांकडून कुजवल्यानंतर त्याचं रूपांतर कंपोस्टमध्ये केलं जातं किंवा आपण म्हणतो की खतामध्ये त्याचं रूपांतर होतं। ही जी सूक्ष्मजीवांकडून कुजवण्याची क्रिया होते ही घडत असताना सुद्धा त्यातून ऊर्जा ही निर्माण केली जाते। त्यामुळे हे उदाहरण सुद्धा आपण उष्णताजनक रासायनिक क्रियेचं उदाहरण हे सांगू शकतो। आता याच मध्ये चौकटीमध्ये अजून एक क्रिया इथं दिलेली आहे, जी क्रिया सुद्धा आपण नेहमी बघतो ती क्रिया आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे संयोगाचं उदाहरण बघितलेलं होतं की चुनकळी आणि पाणी यांच्यामध्ये क्रिया होते आणि त्यापासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं। आता हे जे कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे, ज्यावेळी आपण भिंतीला चुन्याची रंगसफेदी करतो त्यावेळी हे जे कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे किंवा ही जी चुन्याची निवळी आहे ही भिंतीला रंग म्हणून जेव्हा आपण लावतो त्यावेळी हळूहळू हवेमध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे, या कार्बन डायऑक्साईड वायूची क्रिया या कॅल्शियम हायड्रॉक्साईड बरोबर होते आणि त्यापासून मग कॅल्शियम कार्बोनेट तिथं भिंतीवर तयार झालेलं हे आपल्याला दिसतं। आणि 2-3 दिवसानंतर आपण बघितलं तर भिंतीला एक प्रकारची चमक निर्माण झालेली आपल्याला दिसते। त्यामुळे ही जी चमक निर्माण होते ही चमक या कॅल्शियम कार्बोनेटमुळे निर्माण होणारी चमक ही असते। त्यामुळे चौकटीमधला हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा असणारा प्रश्न हा असेल। त्यानंतर आपण पुढे जाऊया रासायनिक अभिक्रियेचा दुसरा प्रकार, ज्याचं नाव इथं आपण घेतलंय रासायनिक अपघटन। आता रासायनिक अपघटन ही जी क्रिया आहे ही क्रिया रासायनिक संयोग क्रियेच्या नेमकी विरुद्ध असणारी क्रिया ही आपण सांगू शकतो। काय सांगता येईल विरुद्ध कशी क्रिया आहे? तर समजा आपण इथं सगळी उदाहरणं घेतली तर या उदाहरणांमध्ये आपल्याला काय दिसतंय, तर या इथं ही जी रेणुसूत्र आपण लिहिलेत ही रेणुसूत्र अभिक्रियाकारक पदार्थांची लिहिलेली आहेत। इथं सगळ्या उदाहरणांमध्ये आपल्याला दिसतंय की अभिक्रियाकारक पदार्थ एकच आहे, पण त्याच्यापासून तयार झालेले हे जे उत्पादित पदार्थ आहेत हे उत्पादित पदार्थ 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील। त्यामुळे रासायनिक अपघटन क्रियेची व्याख्या सांगत असताना हीच व्याख्या आपण सांगू शकतो की ज्या क्रियेमध्ये एकाच अभिक्रियाकारक पदार्थापासून 2 किंवा जास्त उत्पादित पदार्थ तयार होत असतील तर त्या क्रियेला म्हटलं जातं रासायनिक अपघटनाची क्रिया। मग आता लक्षात आलं का बघा की अपघटन आणि संयोग हे एकमेकांच्या विरुद्ध आहे की नाही? आपण संयोगामध्ये काय बघितलेलं होतं, तर तिथं 2 किंवा अधिक अभिक्रियाकारक पदार्थ होते आणि उत्पादित पदार्थ एकच तयार होत होता। इथं मात्र अभिक्रियाकारक पदार्थ एक आहे आणि उत्पादित पदार्थ हे जास्त तयार होत आहेत आणि म्हणून मी म्हटलं की या 2 क्रिया या नेमक्या एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या या क्रिया असतील। मग ही जी अपघटनाची क्रिया चालते या अपघटनाच्या क्रियेसाठी ऊर्जेची आवश्यकता असते। मग ही ऊर्जा एकतर उष्णतेच्या स्वरूपामध्ये दिली जाऊ शकते, विद्युतच्या स्वरूपामध्ये दिली जाऊ शकते किंवा सूर्यप्रकाशाच्या स्वरूपामध्ये सुद्धा दिली जाऊ शकते। आपण इथं उदाहरण घेऊया की उष्णता ऊर्जेचा उपयोग करून अपघटनाची क्रिया ही कशी आपण समजून घेऊ शकतो। पहिलं उदाहरण इथं आपण घेतलंय FeSO4 फेरस सल्फेट। समजा एखादी उत्कलन नलिका आपण घेतली आणि या उत्कलन नलिकेमध्ये फेरस सल्फेटचे स्फटिक हे आपण घेतले। साधारणपणे हिरव्या रंगाचे असणारे हे स्फटिक आहेत आणि या उत्कलन नलिकेला उष्णता दिली तर या फेरस सल्फेटचे रूपांतर या पद्धतीनं फेरिक ऑक्साईडमध्ये केलं जाईल आणि त्याचबरोबरीनं 2 वायू सुद्धा या क्रियेमध्ये तयार होतील। कोणते वायू आहेत? तर इथं आपण बघितलं SO2 म्हणजे
सल्फर डायऑक्साईड हा वायू आणि इथं SO3 लिहिले सल्फर ट्रायऑक्साईड हा वायू. म्हणजे ही जी क्रिया आहे ही क्रिया इथं काय घडली तर हे जे फेरस सल्फेटचे हिरव्या रंगाचे स्फटिक आहेत जेव्हा याला उष्णता दिली जाते तेव्हा त्याच्यामधलं स्फटिकामधलं पाणी निघून गेलं, त्याचं रूपांतर फेरिक ऑक्साईडमध्ये झालं आणि सल्फर डाय आणि सल्फर ट्राय ऑक्साईड हे इथं तयार झाले. त्यामुळे ही अभिक्रिया जी आपण अपघटनाची अभिक्रिया घेऊ शकतो. त्यानंतर दुसरं उदाहरण इथं आपण घेतलंय कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट, या कॅल्शियम कार्बोनेटला पण जेव्हा उष्णता दिली जाते तेव्हा या कॅल्शियम कार्बोनेटचं रूपांतर हे कॅल्शियम ऑक्साईडमध्ये केलं जातं आणि या कॅल्शियम ऑक्साईडलाच आपण चुनकळी असं म्हटलेलं होतं. संयोग क्रियेमध्ये हे संयुग आपण घेतलेलं होतं CaO कॅल्शियम ऑक्साईड, ज्यालाच आपण चुनकळी म्हणतो किंवा इथं मी दुसरं नाव लिहिलंय यालाच म्हटलं जातं क्विक लाईम. ही जी चुनकळी आहे किंवा क्विक लाईम आहे याचा उपयोग पुढे जाऊन सिमेंट तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये हा केला जाऊ शकतो. या क्रियेमध्ये जर आपण पुढे बघितलं तर कार्बन डायऑक्साईड हा वायू इथं तयार झाला आहे. अजून एक गोष्ट लक्षात आली का बघा की या सगळ्या क्रिया लिहित असताना त्या क्रिया एकतर समतोलित आणि दुसरं तर त्यांची भौतिक अवस्था आपण सगळीकडे लिहिलेली आहे आणि त्यामुळे कुठल्या अवस्थेमध्ये ते पदार्थ तयार झालेत हेही आपल्याला इथं लक्षात येईल. आता याच्यामध्ये बघितलं तर कॅल्शियम कार्बोनेट जिथं आपण S म्हटलंय, S याचा अर्थ सॉलिड स्थितीमध्ये किंवा घनरूप अवस्थेमध्ये असणारा हा पदार्थ आहे, त्याला उष्णता दिली. कॅल्शियम ऑक्साईड जिथेही आपण S म्हटले म्हणजे ते घनरूप अवस्थेमध्ये निर्माण झालंय. कार्बन डायऑक्साईड ज्याच्या पुढे आपण G म्हटलंय याचा अर्थ हा वायू या क्रियेमध्ये तयार झालेला असेल. हे दुसरं उदाहरण असेल. त्यानंतर इथं तिसरं उदाहरण दिलंय PbNO3 ट्वाइस. इथं पण आपण S म्हटलंय म्हणजे हे पण स्फटिक आहेत. Pb लेड, NO3 नायट्रेट म्हणजे याचं नाव होईल लेड नायट्रेट. हे जे लेड नायट्रेट आहेत या लेड नायट्रेटचे स्फटिक हे सुद्धा आपण या पद्धतीनं उत्कलन नलिकेमध्ये घेतले आणि त्यालाही उष्णता दिली. तर या परीक्षा नळीच्या तोंडातून इथून तपकिरी रंगाच्या वाफा बाहेर पडलेल्या या दिसून येतात. मग या वाफा ज्या तपकिरी रंगाच्या बाहेर पडतात या वाफा कोणत्या वायूच्या असणाऱ्या वाफा असतील तर ते आपल्याला उत्पादित पदार्थामध्ये तिथं दिसू शकते. कोणते तयार झालेले उत्पादित पदार्थ दिसत आहेत तर एकतर इथं PbO म्हणजे त्या लेडचं ऑक्साईड तयार झालेलं आहे आणि हे लेड ऑक्साईड घनरूप अवस्थेमध्ये आहे. दुसरं तर इथं NO2 नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार झालेला आहे आणि इथं ऑक्सिजन वायू सुद्धा तयार झालेला आहे. आता ऑक्सिजन वायू आपल्याला नेहमीचा माहिती आहे म्हणजे याचा अर्थ ही जी क्रिया घडली या क्रियेमध्ये या ज्या तपकिरी रंगाच्या वाफा तयार झालेल्या आहेत या वाफा नक्कीच नायट्रोजन डायऑक्साईड वायूच्या वाफा या असल्या पाहिजेत. त्यामुळे इथं ही क्रिया घडते. या तिन्ही क्रिया जर आपण बघितलं तर या तिन्ही क्रिया या अपघटन क्रियेमध्ये समाविष्ट केल्या जातात. इथं आपण बाणाच्या वरती उष्णता दाखवलेली आहे याचा अर्थ ही क्रिया घडण्यासाठी उष्णता ऊर्जा पुरवण्याची गरज ही आपल्याला बघायला मिळते. रासायनिक अपघटन क्रियेमध्येच जी ऊर्जा पुरवली जाते ती ऊर्जा विद्युत ऊर्जेच्या स्वरूपामध्ये जर पुरवली जात असेल तर ज्या क्रियेला आपण इथं म्हणतो विद्युत रासायनिक अपघटनाची क्रिया. इथं पुस्तकामध्ये एक प्रयोग दिलेला आहे पाण्याचं विद्युत पृथक्करण. मग पाण्याचं पृथक्करण की या पृथक्करणामधून पाणी ज्याचं रेणुसूत्र आपण H2O घेतो या H2O जे द्रवरूप अवस्थेमध्ये आहे याच्यामधला हायड्रोजन वायू आणि ऑक्सिजन वायू आपण एकमेकांपासून वेगळा हे मिळवू शकतो. हा एक प्रयोग इथं दिला आहे. त्याची जी आकृती आहे ती आकृती परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची असणारी आकृती असेल. आकृती क्रमांक 1.6 ही आकृती जी परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. आता रचना काय दिलेली आहे या प्रयोगामध्ये तर या पद्धतीनं समजा एखादा विद्युत पृथक्करण कलश आपण घेतला
या प्रयोगामध्ये या पद्धतीने एक विद्युत पृथक्करण कलश हा घेतलेला आहे आणि या विद्युत पृथक्करण कलशामध्ये खाली कार्बनच्या कांड्या इथं दिसत आहेत. या पृथक्करण कलशामध्ये या कांड्या पाण्यामध्ये पूर्ण बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1-2-3 थेंब हे विरल सल्फ्युरिक आम्लाचे हे टाकायचे आहे. त्यानंतर 2 परीक्षा नळ्या घ्यायच्या की ज्या दोन्ही परीक्षा नळ्या पाण्याने पूर्णपणे भरायच्या आणि दोन्ही पाण्याने भरलेल्या परीक्षा नळ्या या कार्बन कांड्यांवर उलट या ठेवायच्या आणि हा भाग बॅटरीला जोडायचा. आता बॅटरीमध्ये बघितलं तर धन आणि ऋण ध्रुव असलेले हे आपल्याला बघायला मिळतात. या पद्धतीनं रचना या प्रयोगाची करायची. जेव्हा यातून विद्युत प्रवाह वाहायला लागेल तेव्हा आपण काय निरीक्षण करू शकतो, तर जेव्हा विद्युत प्रवाह व्हायला लागेल तेव्हा या कार्बन कांड्यांमधून बुडबुड्याच्या स्वरूपामध्ये वायू जमा होत असताना आपल्याला दिसून येईल. आणि हा जो वायू जमा होतोय हा वायू जमा होत असताना वरच्या भागामध्ये परीक्षा नळीच्या वरच्या भागामध्ये हा वायू जमा होतो. त्यामुळे परीक्षा नळीमधलं पाणी हे खाली खाली जायला लागतं. पण जर आपण बघितलं या वायूंचं जमा होण्याचं प्रमाण, तर वायूंचं जमा होण्याचं जे वरती प्रमाण आहे हे इथं सारखंच नसतं. तर एका परीक्षा नळीमध्ये जर आपण बघितलं तर वायू हा वेगानं गोळा झालेला दिसतोय, तर दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये हळूहळू वायू जमा होत असताना आपल्याला दिसतोय. याचं कारण काय, इथं जर आपण बघितलं तर जी परीक्षा नळी आपण इथं ऋण ध्रुवाला म्हणजे कॅथोडला जोडलेली आहे तिथं तयार होणारा जो वायू असतो तो वायू हा वेगाने गोळा झाला आहे आणि ॲनोडकडे जमा झालेला जो वायू आहे हा वायू थोडासा हळू जमा झालेला आपल्याला दिसतो, म्हणजे त्यांचं प्रमाण कमी असलेलं हे दिसतं. या पद्धतीनं बराच वेळ आपण विद्युत प्रवाह चालू ठेवायचा आणि त्यानंतर अशा पूर्ण परीक्षा नळ्या वायूंनी भरल्या की त्या तयार झालेल्या गोळा झालेल्या वायूची परीक्षा करायची. परीक्षा आपण कशी करू शकतोय, थोडीशी काळजीपूर्वक परीक्षा करणं हे गरजेचं आहे. समजा ही परीक्षा नळी काढली, जी आपण ऋणध्रुवाकडे जोडलेली परीक्षा नळी आहे, ही परीक्षा नळी काढली आणि त्यातील वायूची आपण परीक्षा केली. त्यासाठी एखादी मेणबत्ती, पेटती मेणबत्ती जर आपण त्या परीक्षा नळीच्या तोंडाला नेली तर तो जो वायू आहे तो वायू स्वतः पेट घेतो. आता वायू स्वतः पेट घेतो याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा जो वायू आहे हा वायू हा हायड्रोजन असणारा वायू असेल. दुसरं जर आपण घेतली, दुसरी परीक्षा नळी काढली आणि या परीक्षा नळीतील वायूची आपण परीक्षा केली तर तिथं आपण बघू शकतोय की ती मेणबत्ती आणि थोडीशी प्रखरतेनं जळायला लागते. याचा अर्थ ज्वलनाला मदत करणारा तो वायू आहे आणि तो जो वायू असेल तो वायू इथं ऑक्सिजन असेल. यावरून या पद्धतीनं आपण हे समीकरण इथं लिहू शकतोय की हे पाणी आहे, या पाण्यामधले हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वायू हे एकमेकांपासून आपण वेगळे केले. ही जी पद्धत आहे याला म्हटलं जातं विद्युत पृथक्करणाची पद्धत, जी पाण्याच्या बाबतीत आपण बघितली आहे किंवा विद्युत रासायनिक अपघटनाची ही क्रिया जी इथं आपण घेतलेली आहे. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे की इथं हायड्रोजनचं गोळा होण्याचं प्रमाण आणि ऑक्सिजनचं गोळा होण्याचं प्रमाण हे साधारणपणे दुप्पट, ऑक्सिजनच्या तुलनेमध्ये हायड्रोजनचं प्रमाण हे दुप्पट असलेलं दिसतं. याचं कारण काय, तर याचं कारण तुम्ही इथं बघू शकताय की पाण्याच्या रेणुसूत्रामध्ये जर आपण बघितलं तर हायड्रोजन अणूंची संख्या 2 आहे तर ऑक्सिजन अणूची संख्या 1 आहे, म्हणजे त्यांचं प्रमाण हे 2:1 आहे. 2:1 या प्रमाणात ते एकत्रित येऊन पाणी तयार झालेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून गोळा होत असलेला जो वायू आहे तो वायूसुद्धा त्या पद्धतीनं गोळा होताना हा आपल्याला दिसतो. आता हाच प्रयोग आपण इथं करून बघूया. बघा, आता इथं हा विद्युत पृथक्करण कलश आहे. या विद्युत पृथक्करण कलशामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1-2 थेंब विरल सल्फ्युरिक आम्ल टाकलेलं आहे. मध्ये जर तुम्ही बघत असाल तर आपल्याला कांड्या दिसत आहेत याच्यामध्ये. या कांड्यांवर आता या 2 परीक्षा नळ्यांमध्ये पूर्ण भरलेलं पाणी आपल्याला दिसतंय. हे पाणी या परीक्षा नळ्या आपल्याला या कांड्यांवर उलट ठेवायच्यात. ठेवूया आपण.
या पद्धतीनं दोन्ही परीक्षा नळ्या उलट ठेवलेल्या आहेत. आता इथं आपल्याला 2 अग्र दिसत आहेत की ज्या अग्रांना आपल्याला तार ही लावायची आहे आणि या ज्या 2 तारा आहेत या इथं आपण बॅटरीला जोडलेल्या इथं दिसत आहेत. आता जेव्हा आपण विद्युत प्रवाह या बॅटरीमधून चालू करतो तेव्हा आपल्याला निरीक्षण करायचं आहे या परीक्षा नळ्यांचं की इथून खालून आपण ज्या कार्बनच्या कांड्या दाखवलेल्या आहेत तिथून बुडबुडे येताना हे आपल्याला दिसेल. अगदी बारीक बुडबुडे आहेत त्यामुळे थोडंसं बारीक निरीक्षण सूक्ष्म निरीक्षण करावं लागेल. बघा दिसतं का तुम्हाला? अगदी लहान लहान बुडबुडे या परीक्षा नळ्यांमधून येताना हे आपल्याला दिसत आहेत. आणि त्याच वेळी जर परीक्षा नळींच्या या टोकांना आपण बघितलं तर हळूहळू ही रिकामी जागा म्हणजे त्याच्यामध्ये वायू गोळा होताना आपल्याला दिसेल. जसजसा वायू परीक्षा नळींमध्ये गोळा होईल तसं पाणी परीक्षा नळींमधलं खाली खाली जायला लागेल. आता इथं जर तुम्ही बघितलं तर ही परीक्षा नळी आणि ही परीक्षा नळी यांच्यामध्ये इथं गोळा झालेल्या वायूंचं प्रमाण दिसते पण ते प्रमाण सारखंच नाही आहे, आकारमान सारखंच नाही आहे. इथं आपल्याला दिसते की जास्त वायू गोळा झालेला आहे. त्या मानाने इथं जर बघितलं तर वायू गोळा होण्याचं प्रमाण हे कमी असणारं दिसतं. म्हणजे याच्यात दुप्पट प्रमाण इथं आहे. मघाशी जसं आपण बघितलं तसं हे सांगू शकतो की हे जे दुप्पट प्रमाण आहे ते हायड्रोजन वायूचं आहे आणि हा हायड्रोजन वायू इथं कॅथोड या ध्रुवाकडे गोळा झालेला आपल्याला दिसून येईल. समजा असाच विद्युत प्रवाह आपण खूप वेळ चालू ठेवला तर हा वायू जास्तीत जास्त प्रमाणात गोळा झालेला दिसेल. पूर्ण परीक्षा नळीमध्ये तो वायू गोळा होईल आणि नंतर मघाशी बघितल्याप्रमाणे त्या वायूच्या चाचण्या या आपण करू शकतोय आणि त्यावरून आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू हे ओळखू शकतोय. बघा बुडबुडे येताना दिसत आहेत का? इथून पण बुडबुडे गोळा होताना दिसत आहेत. प्रमाण बघावंचं. वरचं दाखवा प्रमाण.
बरं, आता तुम्हाला दिसलंच असेल की इथं गोळा झालेला हायड्रोजन आणि इथं गोळा झालेला ऑक्सिजन यांचं प्रमाण हे इथं आहे. असंच आपल्याला बराच वेळ पूर्ण पाणी जाईपर्यंत आणि वायू गोळा होईपर्यंत हा प्रयोग करावा लागेल आणि त्यानंतर वायूंची परीक्षा ही करावी लागेल. थांबूया इथं, आपण पुढचा भाग घेऊया. त्यानंतर रासायनिक अपघटन क्रियेमध्ये सूर्यप्रकाश या ऊर्जेचा उपयोग करून सुद्धा ही क्रिया घडवली जाऊ शकते. त्याच्यासाठी अशी 1-2 उदाहरणं इथं दिलेली आहेत. त्यामधलं हे पहिलं उदाहरण इथं आपण घेऊया. AgCl सिल्व्हर क्लोराईड हे आहे. हे जे सिल्व्हर क्लोराईड जे स्फटिक स्वरूपामध्ये आहेत. समजा एखाद्या बशीमध्ये आपण सिल्व्हर क्लोराईडचे स्फटिक घेतले आणि ती बशी आपण सूर्यप्रकाशामध्ये तशीच ठेवली, बराच वेळ तशीच ठेवली, तर सूर्यप्रकाशामध्ये अपघटनाची क्रिया होते आणि त्यातून सिल्व्हर जमा झालेलं आणि क्लोरीन वायू हा मुक्त झालेला दिसून येतो. आता इथं मुळात सिल्व्हर क्लोराईड जे आपण बशीमध्ये घेतलेलं आहे त्याचा रंग साधारणपणे करडा असणारा दिसतो आणि जेव्हा सिल्व्हर जमा होतं त्यावेळी साधारणपणे पांढरट रंग गोळा झालेला हा आपल्याला बशीमध्ये दिसून येतो. म्हणजे सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेमध्ये अपघटनाची क्रिया ही सिल्व्हर क्लोराईडमध्ये घडलेली ही दिसते. असंच उदाहरण आपण दुसरंही घेऊ शकतो. AgBr Ag सिल्व्हर, Br ब्रोमीन, सिल्व्हर ब्रोमाइड हे पण स्फटिक आहेत. हे पण स्फटिक जर आपण सूर्यप्रकाशामध्ये बशीत घालून ठेवले तर त्यापासून सुद्धा सिल्व्हर हे घनरूप स्थितीमध्ये आणि ब्रोमीन हा वायू मुक्त झालेला हा तिथं दिसून येईल. ही क्रियासुद्धा अपघटनाचीच क्रिया असेल. का म्हटलं आपण अपघटनाची क्रिया, तर इथं अभिक्रियाकारक पदार्थ एकच आहे पण तयार होणारे उत्पादित पदार्थ मात्र 2 किंवा 2पेक्षा जास्त हे असू शकतील. त्यामुळे या सगळ्या उदाहरणांवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की रासायनिक अपघटन आपण कोणाला म्हणतो. तर रासायनिक अपघटनाची व्याख्या पुन्हा एकदा आपण सांगू शकतो की ज्या रासायनिक क्रियेमध्ये एकाच अभिक्रियाकारक पदार्थाचं अपघटन 2 किंवा जास्त उत्पादित पदार्थांमध्ये जर होत असेल तर त्याला आपण रासायनिक अपघटन असं म्हणतो. आता या ज्या सगळ्या क्रिया आपण बघितल्या त्या सगळ्या क्रियेमध्ये ऊर्जेचं शोषण हे झालेलं आहे किंवा ऊर्जेची आवश्यकता असलेली ही आपल्याला दिसून येते आणि म्हणून ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऊर्जा ही वापरली जाते किंवा ऊर्जेची आवश्यकता असते किंवा ऊर्जेचं शोषण केलं जातं त्या रासायनिक क्रियांना उष्माग्राही किंवा उष्णता शोषक रासायनिक क्रिया असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे हा एक प्रकार इथं येईल. मागच्यामध्ये आपण याच पद्धतीनं दुसरा शब्द घेतलेला होता उष्मादायी क्रिया आणि ही उष्माग्राही क्रिया. हा फरकावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की या 2 क्रियांमधले फरक सांगा. फरक आपण बघितलेले आहेत की उष्मादायी अभिक्रियेमध्ये उष्णता ही निर्माण केली जाते आणि उष्माग्राहीमध्ये ऊर्जेचा किंवा उष्णतेचा उपयोग हा करून घेतला जातो आणि त्यामुळे त्या क्रिया घडताना या आपल्याला दिसतात. त्यानंतर या ज्या 2 क्रिया आहेत या 2 क्रियांचा उपयोग सुद्धा पुस्तकामध्ये दिलेला आहे. काय तर फोटोग्राफीमध्ये आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीचा प्रकार बघतो की या ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफिक क्रियेमध्ये या ज्या क्रिया आहेत या क्रियांचा उपयोग इथं करून घेतला जातो. हा रासायनिक अभिक्रियेचा दुसरा प्रकार इथं येतोय, रासायनिक अपघटनाची क्रिया. म्हणजे आपले अभिक्रियेचे 2 प्रकार इथं संपतात. एक तर रासायनिक संयोग अभिक्रिया आपण घेतली आणि दुसरा प्रकार घेतला रासायनिक अपघटन क्रिया. त्यानंतर अजून 2 प्रकार आहेत ते आपण घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये.